नमस्कार मंडळी, मी जव्हारची स्नेहा। तर आज ना मी सकाळी सकाळी निघाली आहे आशागडला। रस्त्यात एवढी थंडी लागत होती ना, दोन ठिकाणी आम्ही उन्हामध्ये थांबलो, थोड्या वेळानंतरला पुढे निघालो। तर आम्ही हळूहळू पोहोचलो चारोटी इथे। चारोटीवरून थेट पोहोचलो आशागडला। आशागडला आपल्या नेहमीच्या मावशी आहेत, त्यांच्याकडे ताट वगैरे घेतलं, थोडे फ्रेश झालो आणि मंदिराकडे निघालो। तर मला उत्सुकता लागली होती की मी कधी देवीचे दर्शन घेते। तर मेन मंदिरामध्ये दर्शन घेतले आणि मग मागच्या बाजूला गाभाऱ्यात आलो। तिथे जाळी लावली होती म्हणून आतमध्ये काही जायला भेटलं नाही, पण असं व्यवस्थित आणि मस्त दर्शन झालं। मन इतकं प्रसन्न झालं, मनाला शांतता लागली। तर ना तसंच बघायला गेल्यानंतर दर शुक्रवारी तिथे देवीचा प्रसाद असतो। तर ना साक्षीने इथे प्रसाद खाल्ला आणि मस्तपैकी गरम गरम पुऱ्या, चण्याची भाजी, डाळ भात, रव्याची खीर होती। काही सांगू ती मस्त सांगत होती, प्रसाद एकच नंबर होता। नंतर आम्ही निघालो हायवेला। तर भाई आम्हाला जायचं होतं महालक्ष्मी मंदिरात। तर तिथे पण पोहोचल्यानंतर आम्ही इथे देवीसाठी ताट वगैरे घेतला आणि निघालो लाईनीमध्ये। तर आज काही महालक्ष्मी मंदिरात एवढी गर्दी नव्हती, नाहीतर नेहमी आल्यावर खूप गर्दी राहते, तर व्यवस्थित दर्शन भेटत नाही। तर एक गोष्ट म्हणजे इथे आम्हाला डायरेक्ट देवीच्या पायथ्याशी दर्शन भेटले, ती एक खूप मोठी गोष्ट आहे। तर ना बाहेर मावशी बसल्या होत्या, त्यांच्याकडे हे लाल कलरचे मुळे मी बघितले, नवीनच सफेद तर बघितले पण लाल मी फर्स्ट टाइम बघितले। तर नंतर निघालो आम्ही पुढे फिरायला। तर आपले दोन कार्टून आहेत, त्यांच्यासाठी ना खेळणी वगैरे घेतली आणि स्पेशली पप्पांसाठी मिठाई घेते। आणि बाई लाडक्या सालीने लाडक्या जिजूंसाठी ना हे आंब्याचे काप घेतले, त्यांना स्पेशली खूप आवडतं। आणि आम्ही निघालो जव्हारला यायला, पण रस्त्यात आमच्यासोबत असं काही झालं का आम्ही थांबलो, ते तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये बघायला भेटेल। तोपर्यंत